नीट पेपरफुटी प्रकरणातली महत्त्वाची अपडेट समोर येते। या प्रकरणी आता अहिल्यानगरमधून एकाला अटक करण्यात आली आहे। धनंजय लोखंडेला सीबीआयनं चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। सीबीआयकडून आता धनंजय लोखंडे याची चौकशी सुरू आहे। धनंजय लोखंडे हा राहुरी तालुक्यातला आहे। स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती सध्या नाहीये अशी ही माहिती समोर येते। तर आपण पाहतोय नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। अहिल्यानगरमधून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सध्या त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येते। नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे अहिल्यानगरपर्यंत पोहोचलेले आहेत। राहुरी तालुक्यातील माडूक सेंटर या गावातील धनंजय लोखंडे या सीबीआयने ताब्यात घेतलेला आहे। तसं बघितलं तर हा धनंजय लोखंडे जो होता तो पुण्यामध्ये वाघुल येथे गेल्या 5 वर्षापासून त्याचं वास्तव्य होतं। हे त्याचं मूळ गाव आहे माडूक सेंटर। छोटे खाणी हे गाव असून या ठिकाणी त्याचे वडील जे आहेत ते एका संस्थेमध्ये क्लार्कचं काम करतात। सीबीआयकडून पुढील काय तपास होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपण धनंजय लोखंडे याच्या वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास सध्या नकार दिलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की त्याने हे जाणीवपूर्वक केलेलं नसावं, मात्र चौकशीत जे समोर येईल त्या पद्धतीने आता फारशी माहिती आम्हाला पण नाही, त्यामुळे काय चौकशी समोर येतं त्या अनुषंगाने बोलता येईल असं देखील त्याचे वडील निवृत्ती लोखंडे यांनी म्हटलं आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहुरी।